नमस्कार, रक्षिताज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मिसळ पाव बनवणार आहोत. त्यासाठी मी मिसळसाठीचा फरसाण घेतलेला आहे, मिसळ मसाला घेतलेला आहे, पाव घेतलेला आहे, अद्रक लसूण पेस्ट, जिरे घेतलेली आहेत, हळद, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर आणि मोड आलेली मटकी घेतलेली आहे. तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. तर मी आता मटकी धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी पाणी टाकते आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. तर आता आपण ह्याचा कुकर लावणार आहोत. तर आता आपण ह्याचा कुकर लावून घेणार आहोत. तर आपला कुकर लावून झालेला आहे. त्याची मी एक शिट्टी काढून घेणार आहे. तर आपली मटकी शिजलेली आहे. मी आता कढईमध्ये तेल टाकले. त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकते. कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा. कांदा पटकन शिजवण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं. मी आता कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजवून घेतली. शिजण्यासाठी मी त्याच्यावरती 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवते. तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि ह्याला 2 ते 3 मिनिटं मी थंड व्हायला ठेवते. त्यानंतर आपण ह्याची प्युरी करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता आपली कांदा टोमॅटोची प्युरी रेडी आहे. मी आता ती टाकते कढईमध्ये. आता आपल्याला हा मसाला चांगला शिजवून द्यायचा. मसाला शिजण्यासाठी मी त्याच्यावरती 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवते. तर आता आपण पाहू शकता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते. हळद टाकल्यानंतर मी ही अद्रक लसूण पेस्ट टाकते त्याच्यामध्ये. मिक्स करून घेते मी. ते मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता 2 चमचे धने पावडर टाकते. त्यानंतर थोडासा गरम मसाला, त्यानंतर लाल तिखट, तर आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मिसळ मसाला टाकते. तो आपल्याला चांगला हलवून घ्यायचा. तर आपलं हे मिक्स करून झालं. आता मी ह्याच्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवते त्याला तेल सुटेपर्यंत. तर तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये
इथे मी मटकी उकडून घेतलेली आहे, ते ॲड करते. आता आपण हे मिक्स करून घेणार. तर मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला लागेल तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता आपण याला एक उकळी येऊन देणार आहोत. तर मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड करते आहे. मी ह्याच्यामध्ये कमीच मीठ टाकते आहे, कारण मी मटकी शिजवताना आपण मीठ ॲड केलं होतं. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला उकळी फुटलेली आहे आणि छानशी अशी तरी पण आलेली आहे. आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकणार आहोत. आता मी ही एका प्लेटमध्ये काढून घेते. तर आपली मिसळपावची रेसिपी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.